आता मी आपलं जे फोल्डर आहे आपला डेजांगोचा, त्यात मी अजून एक फाईल बनवतो डेटेन नावाची. तर फोल्डर बनवतो डेटेन, डेटेन सीएमडी ओपन करतो. नंतर पीवाय मायनस सीएम व्ही एन व्ही आणि एन व्ही. नेक्स्ट कमांड आहे आपली कोणती, एन व्ही स्लॅश स्क्रिप्ट स्लॅश ॲक्टिवेट. एंटर. नंतर आपला डिजांगो इन्स्टॉल करून घेतो. PIP इन्स्टॉल डिजांगो. इन्स्टॉलेशन चालू. नंतर आपलं काय डिजांगो मायनस ॲडमी स्टार्ट ॲप तर स्टार्ट प्रोजेक्ट. आणि पुढं काय आपलं प्रोजेक्टचं नाव आहे डेमो प्रोजेक्ट. नंतर कोड स्पेस डॉट cd डेमो प्रोजेक्ट आणि पीवाय. तर आधी काय करतो, एक ॲप इन्स्टॉल करून घेतो आपला डिजांगो ॲडमिन स्टार्ट ॲप. ॲप नाव दिलं त्याला, ठीक. आणि पीवाय मॅनेज डॉट पीवाय रन सर्व्हर, पीवाय मॅनेज डॉट पीवाय रन सर्व्हर. आता मी काय माझा प्रोजेक्ट रन झाला. आता मी आज काय बेसिक सेटिंग्स क्लिअर करून घेतो. वेलकम. आता काय असलं डेमो प्रोजेक्ट मध्ये आजला डेमो प्रोजेक्ट त्याची सेटिंग्स, ठीक आहे. सेटिंग मध्ये जी आपण इन्स्टॉल ॲप केलेलं आहे, ठीक आहे, ॲप, ठीक आहे. आणि टेम्पलेट एक लागणार आहे आपल्याला, कॉपी केला. DRS मध्ये काय टाकलं टेम्पलेट. टेम्पलेट एक फोल्डर बनवून घेतो, न्यू फोल्डर टेम्पलेट बनवला. अजून एक फोल्डर बनवतो स्टॅटिक्स. स्टॅटिक्स फाइल्स DIRS स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये सिंगल कोड मध्ये स्टॅटिक स्लॅश, ठीक आहे. आता स्टॅटिकचा एक फोल्डर बनवतो. जसं आपण स्टॅटिकचा फोल्डर बनवला, ठीक आहे, जसं टेम्पलेटचा जसं बनवला होता तसं कोणाचा बनायचा आता, स्टॅटिकचा फोल्डर बनवला. मग सेटिंगचं काम क्लिअर. आता मी सेटिंग
कट पण करू शकतो. ठीक आहे. आता मी URL मध्ये जातो. URL मध्ये मी काय करतो, आधी इम्पोर्ट करून घेतो फ्रॉम ॲप. इम्पोर्ट कोणाला करणार याचा, व्ह्यूजला. व्ह्यूज एक पाथ बनवतो एम्प्टी, कॉमा व्ह्यूज डॉट होम. होम नावाचे पाथ बनवला. ठीक आहे. आता एक फंक्शन बनायचा. फंक्शन काय कशात बनवायला, व्ह्यूज मध्ये. होम रिक्वेस्ट दिली. ठीक आहे. रिटर्न. आता मी काय करणार, रिटर्न रेंडर. मला आता HTML ची फाईल लागते. ठीक आहे. त्यात काय आपलं ते रिक्वेस्ट टाकायची राहिली. रिक्वेस्ट कॉमा होम डॉट HTML. आता होम डॉट HTML बनवली. फाईल बनवतो टेम्पलेट मध्ये. ठीक आहे. न्यू फाईल. टेम्पलेट मध्ये फाईल बनवली. आता मी काय करतो, जस्ट नॉर्मल आता इथेच फॉर्म बनवतो. एक फॉर्म टॅग घेतो. फॉर्म टॅग मध्ये जस्ट नेम घेतो आधी. एंटर नेम. सॉरी, आधी त्याला ऍक्शन देतो. ठीक आहे. ऍक्शन देतो सेव्ह नावाचे. स्लॅश सेव्ह स्लॅश. ठीक आहे. आता मेथड यूज करतो. आपल्या मेथड कोणती यूज करायची, पोस्ट मेथड. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपलं हे असते, इमेजेस असतात, ठीक आहे, त्यावेळेस आपल्याला काय करायची, एक ENC टाईप यूज करायची. ठीक आहे. ENC टाईप. ठीक आहे. ते काय करतं, जे आपले इमेजेस येतात ते स्मॉल स्मॉल पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट करून त्याला सेव्ह करतो. मग काय करतो, एक फॉर्म बनवतो. एंटर नेम नावाचा. इनपुट देतो. इनपुट टाईप काय घेतो आता, टाईप मी कोणता घेणार आता, टेक्स्ट. टेक्स्ट घेतला, त्याला नेम देतो एक. आता नेमचा यूज काय होतो, ते आपण जे बघितलं व्हेरिएबल्स काम करतो म्हणजे स्टोअर करण्याचं. ते आपण इनपुट मध्ये जी व्हॅल्यू देतो ना, ते टाईप करतो, ते स्टोअर कोण कोण करतं, ते नेम करतं. आता याला एक नेम देतो. नेम दिला. आता असेच एक फॉर्म बनवतो मी. ठीक आहे. एंटर नेम. नेमच्या नंतर मोबाईल घेतो. टाईप नंबर आणि मोबाईल करतो. ईमेल. टाईप ईमेल करतो का टेक्स्ट हो. ठीक आहे. नंतर ईमेल. आता मला घ्यायची एक इमेज. ठीक आहे. मग मी सिलेक्ट करतो, कारण का आपण इमेजला एंटर नाही करू शकतो. एंटर इमेज आपण सिलेक्ट इमेज करला किंवा फोटो. ठीक आहे. त्याला इनपुट देतो. टाईप त्याला आपण ज्यावेळेस आपण इमेज यूज करतो त्या टायमाला टाईप त्याला टेक्स्ट नसतो, नंबर नसतो, ईमेल नसतो, तेव्हा असतो फाईल. ठीक आहे. टाईप फाईल. त्याला नाही देतो नेम इमेज. आणि एक लास्टला बटन देतो. का घ्यायचे अजून फील्ड, 4 फील्ड. 4 फील्ड बस. आता मी काय करतो, बटन देतो.
बटन सेव. मी आज रिफ्रेश करतो ब्राउझरला. ठीक आहे. आता माझा एक फॉर्म क्रिएट झाला आहे. ठीक आहे. आता मी काय त्याला BR टॅग देतो. ठीक आहे. BR टॅग देतो आपण. केला तर आपण BR टॅग टाकतो. आता रिफ्रेश केलं, माझा फॉर्म झाला क्रिएट. ठीक आहे. आता मी काय करतो, सेव्ह करतो. आता मला काय करतो, डेटा सेव्ह करायचा. मला आधी काय एक URL बनावं लागणार सेव्ह नावाची. आपण सेव्ह नावाची ही बनवली ना, त्याला कॉपी करून एक URL बनवतो. पाथ सेव्ह स्लॅश. ठीक आहे. कॉमा व्ह्यूज डॉट सेव्ह. ठीक आहे. लास्टला एक कॉमा देतो. ठीक आहे. आता व्ह्यूज मध्ये आलो. व्ह्यूज मध्ये एक फंक्शन बनवतो सेव्ह नावाचा. रिक्वेस्ट दिली, रिटर्न. आता इथं मी एक तर HTTP रिस्पॉन्स करणार किंवा रिडायरेक्ट. इथं रेंडर नाही, सेव्ह फाईलला कधी रेंडर नसतं. HTTP रिस्पॉन्स देतो. ठीक आहे. डेटा सेव्ह. ठीक आहे. आता त्याला इम्पोर्ट करून घेतो पिक्स थ्रू फ्रॉम django.http import HTTP रिस्पॉन्स. आता मी आलो, रिफ्रेश केला. ठीक आहे. मी जस्ट आता एक फॉर्म फिल करतो. चूज इमेज चूज केली, डेटा सेव्ह केला. ठीक आहे. मला एक आता काय मिसिंग आलेलं आहे, माझं CSRF टोकन मिसिंग आहे. ठीक आहे. कारण का आपलं यूज काय केलेलं आहे, पोस्ट फाईल. ज्यावेळेस आपण पोस्ट मेथड यूज करतो ना, ठीक आहे, त्यावेळेस आपलं काही कंपल्सरी CSRF टोकन. आता CSRF टोकन कुठे देत असतं, स्टार्टिंग. CSRF टोकन दिलं. ठीक आहे. आता रिफ्रेश करतो. बॅक आलो, रिफ्रेश केलं. आता परत एक फॉर्म फिल करतो मी. चूज इमेज घेतली, सेव्ह केलं, डेटा सेव्ह. आता मलाही काही एरर आलेला नाही. आता बॅक आलो, रिफ्रेश केलं परत. आता मी काय करतो, एक मॉडेल बनवतो. ठीक आहे. आता मॉडेल कुठे आपलं, जे आपलं ॲप इन्स्टॉल केलं ना, ठीक आहे, त्याच्यात एक मॉडेल PY नावाची फाईल आहे. एक मॉडेल बनवतो आधी का प्लस क्लास बनवला. क्लास. आता जे मॉडेलला नाव देत आपल्याला. ठीक आहे. आता मॉडेलला नाव देतो मी एक्झाम. ठीक आहे. एक्झाम मॉडेल. ठीक आहे. मॉडेल्स डॉट मॉडेल. म्हणजे आपली ही फील्ड्स त्या आणल्या. ठीक आहे. आपण नेमला कोणती फील्ड यूज करतो बाबा, मॉडेल डॉट कॅर फील्ड. ठीक आहे. कॅर फील्ड त्याच्या आतमध्ये मॅक्स लेन देतो, त्याला मॅक्स लेन दिली 100ची. 100 इफिशियंट आहे. ठीक आहे. तो का 100च्या वर कोणी स्टोअर पण नाही करू. ठीक आहे. आता मॉडेल डॉट, ह्याला पण आपण कोणती फील्ड देऊ शकतो, कॅर फील्ड. मॅक्स लेन 15 दिली, कारण 15च्या वर कोणाचं हिच नसतं.
मोबाईल नंबर 15 लेटरचे बघ. ठीक आहे. ईमेलला देतो मॉडेल्स डॉट ईमेल फील्ड. ठीक आहे, ईमेल फील्ड दिली मोबाईल ईमेलला. आता इमेजला मॉडेल्स डॉट इमेज फील्ड यूज करतो. ठीक आहे, आपण इमेजला कधी पण कॅर फील्ड आणि ईमेल फील्ड हे कधीच यूज नाही करू शकत. ठीक आहे, आपल्याला इमेजला फक्त इमेज फील्डच यूज करायची. ठीक आहे, जर मला जर नंबर आहे, ठीक आहे, आता जर एखादी प्राइस असली, ठीक आहे, आता इमेज फील्ड अपलोड टू आपलं फोल्डरचं नाव काय स्टॅटिक. ठीक आहे, स्टॅटिक स्लॅश म्हणजे अपलोड कर जेवढे आपले इमेजेस असतात तेवढ्या स्टॅटिकमध्ये हे होतात, सेव्ह होतात. ठीक आहे, चला आता मी काय करतो, त्याला मी मायग्रेट करून घेतो. ठीक आहे. ठीक आहे, ज्यावेळेस आपण इमेज यूज करतो, ठीक आहे, त्यावेळेस आपल्याला काही इन्स्टॉल करावं लागतं. पिलो एक इन्स्टॉल करावं लागतं. ठीक आहे, टॅप इन्स्टॉल पिलो. ठीक आहे, आज मी पिलो इन्स्टॉल करून घेतो. माझं पिलो इन्स्टॉल झालं. आता मी काय करतो, मायग्रेशन करून घेतो किंवा मेक मायग्रेशन. ठीक आहे, आता इथे एक माझा क्रिएट मॉडेल झालाय. कोणता मॉडेल बनवला होता आपण, एक्झाम मॉडेल. ठीक आहे, आता त्याला मायग्रेट करून घेतो. मायग्रेट पण केलं. ओके, आता परत एकदा रन करतो. रन सर्व किंवा मॅनेजर किंवा रन सर्व. ज्यावेळेस आपण CMD स्टॉप करतो त्यावेळेस आपल्याला कंपल्सरी परत रन करावंच लागतं. ठीक आहे, आता मी रिफ्रेश करतो, पण काही एरर आलेला नाहीये. ठीक आहे, आणि VS कोड मध्ये आता मला काय करायचं, डेटा सेव्ह करायचा. ठीक आहे, एक एक्झाम इक्वल मॉडेल डॉट मॉडेल. आपलं कोणतं मॉडेल आहे, एक्झाम मॉडेल. एक्झाम मॉडेल. आता मॉडेल मी काय करतो, इम्पोर्ट करून घेतो पिक्स थ्रू. ठीक आहे, फ्रॉम डेमो प्रोजेक्ट. आता मला डेमो प्रोजेक्टची गरज नाही पडत. जर मी जर डेमो प्रोजेक्ट जर ठेवलं, ठीक आहे, तर मला काय होतं, एरर येतो लगेच. ठीक आहे, आता मी जस्ट ठेवतो. ठीक आहे, आता मला काय करायचं, डेटा सेव्ह करायचा. ठीक आहे, आपलं कोणतं येतं, फील्ड कोणतं बनतात आपल्या. ठीक आहे, एक आहे नेम आहे, मोबाईल आहे, ईमेल आणि इमेज आहे. ठीक आहे, कॉपी केल्या, व्ह्यूज मध्ये पेस्ट केल्या. नेम इक्वल्स रिक्वेस्ट डॉट. जी आपली इमेज आले, नेम आले, ते कशामध्ये आलेलं आहे, पोस्ट मेथड मध्ये आलेले. ठीक आहे, पोस्ट ऑफ आपलं नेम आहे. ठीक आहे, लास्टला कोमा. ठीक आहे, मोबाईल पण कशात आलेला आपल्या, पोस्ट मध्ये आलेलं आहे. ठीक आहे, ईमेल पण कशात आलेला आपला, पोस्ट मध्ये. पण फाईल आपलं इमेज कशात आलेली, फाईल मध्ये आलेली. ठीक आहे, मग मी काय यूज करतो, फाईल. ठीक आहे, आता मोबाईल आहे, मोबाईल टाकलं. ठीक आहे, ईमेलला ईमेल आणि इमेजला इमेज. ठीक आहे, क्लिअर. आणि काय करतो, सेव्ह करतो कुणाला, एक्झामला. एक्झाम डॉट सेव्ह. सेव्ह झाला माझा डेटा सेव्ह पूर्ण. ठीक आहे, बघा
आता मी काय करतो, त्याला टेबलमध्ये प्रिंट करतो. ठीक आहे. आलो व्ह्यूज मध्ये. ठीक, माझा डेटा काय झाला आता पुन्हा सेव्ह झाला. ठीक आहे. आता मी काय करतो, टेबलमध्ये त्याला पास करून देतो, म्हणजे फॉर्म डॉट एच टी एम एल मध्ये टेबलमध्ये तिथं त्याला पास करून देतो प्रिंटिंगसाठी. ठीक आहे. एक एक्झाम नावाचं एक बनवलंय, एक्झाम इक्वल्स मॉडेल्स डॉट, आपलं जे कोणतं मॉडेल आहे एक्झाम मॉडेल. ठीक आहे. डॉट ऑब्जेक्ट्स डॉट ऑल. ठीक आहे. डेटा आणला तिकून. आता तो कशात कन्वर्ट करणार मी, ऑब्जेक्टमध्ये ओबीजे मध्ये. ओबीजे इक्वल्स कर्ली ब्रॅकेटमध्ये सिंगल डबल कोडमध्ये कोणता एक्झाम, एक्झाम. ठीक आहे. डबल डॉट एक्झाम. ठीक आहे. आता इथं तुम्ही बघू शकता. ठीक आहे. मग तीन जी एक्झाम आहे ती सेम यूज केलेले आहे. ठीक आहे. मी जर ह्याची स्पेलिंग जर मी चेक ही केली, बी जर केली, मला एरर देत होतो. ठीक आहे. आता हा एक्झाम काय करतो, ह्याच्यात जो डेटा आलेला आहे तो कशामध्ये स्टोअर करतो, हा एक्झाम मध्ये. ठीक आहे. आणि ही एक्झाम कुठे जाते आपली, टेबल प्रिंटिंगसाठी. ठीक आहे. मी 90% सांगू की ही स्पेलिंग येतात. ठीक आहे. तिने स्पेलिंग जवळपास सेम का, तुम्हाला काय अडचण येणार नाही. ठीक आहे. आता मी काय करतो, होम डॉट एच म्हणून देतो. मला काय करायचं आता, टेबल प्रिंट करायचा आहे. फॉर्मच्या खाली टेबल प्रिंट करतो, टेबल. ठीक आहे. त्याला बॉर्डर देतो 1. ठीक आहे. आणि विड्थ देतो, विड्थ इक्वल्स 100%. आता टेबलच्या आतमध्ये आपल्या असते टी आर, टेबल रो. आणि टेबल रोच्या आतमध्ये असतं टी एच, टेबल हेडिंग. ठीक आहे. आता पहिली हेडिंग देतो एस आर, सिरियल नंबर. दुसरी देतो एक नेम नावाची. ठीक आहे. तिसरी आपली मोबाईल आहे. ठीक आहे. तिसरी आपली ईमेल आहे. चौथी कोणती आपली इमेज. इमेज माझा फॉर्म क्रिएट, टेबल क्रिएट झाला. ठीक आहे. आलो रिफ्रेश केलं, ओके. माझं काय झालं, टेबल क्रिएट झाला आता. ठीक आहे. आता टेबलमध्ये मला काय करायचं, डेटा हे करायची. ठीक आहे. मग मी काय करणार, फॉर लूप स्टार्ट करतो आधी. फॉर आय इन. ठीक आहे. आता ठीक आहे. आता इथे बघा, मी आता डेटा कशात आणलेला आहे तो एक्झाम मध्ये. ठीक आहे. मी जर इथे एक्झाम्स केलं, ठीक आहे, तर मला काय करावं लागणार आहे, इथं पण एक्झाम्स करावं लागणार आहे. फॉर आय इन एक्झाम्स. ठीक आहे. मग फॉरचा एंड करतो, एंड फॉर. ठीक, एंड फॉर केला. ठीक. आता त्याच्या आतमध्ये मला काय करायचे, टेबल प्रिंट करायचे. पहिले देणार आपण टी आर, टेबल रो, टेबल रोच्या आतमध्ये टी डी, टेबल डेटा. ठीक आहे. आता इथे मी काय यूज करणार, स्टार्टिंगला फॉर लूप डॉट काउंटर. ठीक आहे. आता फॉर लूप डॉट काउंटर कशासाठी यूज होतं, काउंटिंगसाठी. 1 2 3 4 5 जेवढा डेटा प्रिंट करतो तेवढे काउंट इन्क्रीज होत जाते. ठीक आहे. ठीक आहे. मग आय डॉट. ठीक. आता काय आपलं नेहमी. ठीक आहे. दुसरं काय आपला डेटा मोबाईल आहे. ठीक आहे.
तिसरा डेटा आपला काय ईमेल आहे. चौथा डेटा काय आपला इमेज. डेटा प्रिंट केला टेबलमध्ये. आता मी काय करतो फॉर्म क्रिएट करतो, फॉर्म फिल करतो. मोबाईल नंबर पण घेतो, ईमेल पण घेतला, इमेज घेतली, सेव्ह केला. माझा काय डेटा सेव्ह झाला. मी रिफ्रेश केलं मागं बॅक येऊन. माझा काय झालं टेबलमध्ये डेटा प्रिंट झाला नाही. ठीक आहे, का नाही झाला? कारण की मी इथं काय, कारण व्ह्यूज मध्ये मी काय केलं ऑब्जेक्ट पासच नाही केलं. ऑब्जेक्ट मध्ये डेटा आता आलाय माझा. ठीक आहे, मी ओबीजे पास नाही केलं, ऑब्जेक्ट पास केलं. ठीक आहे, आता रिफ्रेश केलं, माझा डेटा आला. ठीक, पण माझी इमेज नाही आली. पूर्ण डेटाच आला पण माझी काहीतरी इमेज नाही आली. मला जर इमेज जर आणायची असली, ठीक आहे, तर मग मी काय यूज करणार? होम मध्ये आलो. ठीक आहे, ठीक आहे, टेडीच्या आतमध्ये एक इमेज टॅग यूज करणार. ठीक आहे, IMG, ठीक आहे, SRC. SRC मध्ये जो आपला हा पाथ आहे, ठीक आहे, हा पाथ टाकणार. ठीक आहे, हा पाथ टाकला. ठीक आहे, आता रिफ्रेश केलं. आता काय झाले आपली इमेज आली. ठीक आहे, पण त्याची हाईट लई झाली. हाईट सेट करतो मी, हाईट विथ देतो 100 पिक्सल. ठीक आहे, झाली माझी शॉर्ट. आपण एक इथं स्टार्टिंगला स्लॅश पण यूज करू शकतो किंवा नाही पण. ठीक आहे, पण बेटर राहील स्टार्टिंगला स्लॅश यूज करा. ठीक आहे, नंतर तुम्ही प्रोजेक्टमध्ये गेला ना, काय स्लॅश जर नाही दिला तर इमेज पण येत नाही. तुम्ही स्लॅश नाही दिला तो इमेज बी आत नाही. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर पंकज? हा सर. ठीक आहे, आता माझा सेव्ह झाला का माझा काय डेटा, जे डेटा सेव्ह तर HTTP मध्ये दिलेला आहे ना, तो नाही आला पाहिजे माझा. हा नाही आला पाहिजे डेटा सेव्ह मध्ये. ठीक आहे, मी त्याला कमेंट करतो, मी त्याला रिटर्न देतो, रिटर्न रिडायरेक्ट. रिडायरेक्ट कुणाला करणार मी? होमला करणार, कारण आपलं होम पेजवरच आहे सगळं. होम पेजवरच ना, होमला कधी पण स्लॅश असतो. ठीक आहे, सेव्ह केलं. ठीक आहे, रिफ्रेश केलं. आता मी फॉर्म फिल करतो, मोबाईल नंबर घेतो. ठीक आहे, इमेज घेतली, डेटा काय झाला सेव्ह केला. जरा माझा रिडायरेक्ट आधी जी माझं येत होतं HTTP डेटा सेव्ह, ती आता येत नाही. ठीक आहे, रिडायरेक्ट काय सेव्ह केलं का त्याच पेजवर त्याने रिडायरेक्ट, आपण कोणत्या पण पेजवर रिडायरेक्ट करू शकतो. आता क्लिअर.